नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग एम ए भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक राजकीय विचार या विषयाच्या अंतर्गत आपण दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे आणि आपलं दुसरं प्रकरण म्हणजेच दुसरे आधुनिक राजकीय भारतीय विचारवंत आणि ते म्हणजे महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, मागील भागात आपण महात्मा गांधींचा जीवन परिचय, त्यांचं जीवनकार्य याविषयी एक अल्पसा परिचय करून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गांधीजींचे राजकीय विचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर गांधीजींनी आपल्या रचनात्मक कार्यातून नेहमीच राजकीय महत्त्व विशद केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांच्या समाजसेवेला व राजकीय कार्याला निश्चित अशी एक राजकीय दृष्टी प्राप्त झालेली आहे. गांधीजींच्या मते राजकारणाला सामाजिक दृष्टी असल्याशिवाय समाजातील व्यापक जे मूलगामी प्रश्न आहेत ते प्रश्न समजू शकत नाही आणि म्हणूनच गांधीजींच्या रचनात्मक कार्यातून त्यांची आर्थिक दृष्टी असेल, उत्पादनासंबंधी ग्रामीण पुनर्रचना असेल, हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये एकात्मतेची भावना निर्माण करणं असेल आणि त्यातून राष्ट्रीय ऐक्य साधणं असेल, पारंपरिक समाज आणि आधुनिक समाजाची चिकित्सा किंवा स्वराज्य, रामराज्य, जातीय निर्मूलनाचा कार्यक्रम, सत्याग्रह, सत्य, अहिंसा अशा वैश्विक दृष्टिकोन त्यांच्या ह्या विधायक कार्यक्रमातून त्यांनी आपल्याला दिलेला दिसून आणि म्हणून त्यांच्या रचनात्मक कार्यातून आधुनिक भारताची पायाभरणी होण्यामध्ये त्यांचं मोलाचं असं योगदान आपल्याला असल्याचं दिसून येतं. खरं तर गांधीजींनी मांडलेलं तत्त्वज्ञान गांधीवाद या नावाने ते ओळखलं जातं, पण आपलं असं एखादं तत्त्वज्ञान सांगणारा असा एखादा स्वतंत्र ग्रंथ गांधीजींनी काही लिहिलेला नाही. त्यांचे विचार हरिजन आणि यंग इंडिया यासारख्या वृत्तपत्रांमधून त्यांनी लिहिलेले लेख असतील, त्यांची भाषणं असतील, पत्रव्यवहार असतील किंवा त्यांचं सत्याचे प्रयोग हे जे आत्मवृत्त आणि त्यांचे प्रत्यक्ष जे जीवनकार्य आहेत यामधून आपल्याला ते पाहावं लागतं. अर्थात आता या सर्वांचं लिखाण एकत्रित गांधी विचार दर्शन या नावानं आता एकत्रितपणे ते प्रसिद्ध झालेले आहेत आणि त्यातून त्यांच्या विचारांचे संकलित स्वरूप, त्या स्वरूपाचं आपल्याला दर्शन होताना दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आधुनिक भारतातील बहुसंख्य विचारवंतांप्रमाणेच गांधींनी सुद्धा कोणताही असा राजकीय सिद्धांत मांडला नाही किंवा एखादं तत्त्वज्ञानात्मक प्रमेय त्यांनी मांडलेलं नाही. अनेक विषयांवर स्पष्ट विचार त्यांनी आयुष्यभर व्यक्त केले, मांडले आणि म्हणून गांधीजी हे एखाद्या चाणाक्ष शेतकऱ्यासारखे होते. तो शेतकरी विचार करीत असेल असं विद्वानांना, बुद्धिजीवी लोकांना कधी वाटत नसतं, तरी पण त्याचं देखील एक जीवन दर्शन असतं. त्याच उदाहरणाप्रमाणे गांधीजींचं आहे आणि म्हणून जसा तो शेतकरी ह्या बुद्धिजीवींपासून, विद्यापीठातील वर्गांपासून वेगळा राहतो आणि त्या बुद्धिजीवांना असं कधी वाटणार नाही की हा शेतकरी विचार करतो, तसं गांधीजींचं झालेलं आहे आणि म्हणून गांधीजींसारखा जनसामान्यांच्या तत्त्वांना कोणत्याही प्रकारच्या वर्गीकरणात, चौकटीत त्यांना बसवता येत नाही, तरी पण त्यांचे विचार आहेत आणि ते टिकून आहेत, कारण त्यांचे विचार हे जीवनाशी एकरूप झालेले होते. म्हणजे स्वाभाविक ज्याला आपण प्लेटो, ॲरिस्टॉटल, मार्क्स, मिल नाही का, जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, ह्या विचारवंतांप्रमाणे राजकीय विचारवंत म्हणून त्यांना
कदाचित तसं विशेषण लावणं योग्य ठरणार नाही. ते राजकीय सिद्धांतकार नव्हतेच, तर ते राजकीय कर्मयोगी होते. राजकीय सत्तेच्या कार्याचं व स्वरूपाचं पद्धतशीरपणे, मुद्देसूदपणे विवेचन त्यांच्या लिखाणामध्ये, त्यांच्या भाषणांमध्ये आपल्याला कुठेही आढळणार नाही. पण विशिष्ट वस्तुस्थितीवरील माध्यमांच्या स्वरूपात त्यांचे विचार मात्र अभिव्यक्त झालेले आहेत. विविध घटनांना, प्रसंगांना नवे वळण देणं, नवा आशय प्राप्त करून देणं हा त्यांच्या विचारांचा हेतू होता. किंवा माणसाला नैतिक माणूस बनवणं हे त्यांच्या मागील प्रेरणा मुख्य आपल्याला असल्याचे दिसते. आणि अशा परिस्थितीत राजकीय सिद्धांतांना आकार देणं गांधीजींना शक्यच झालं नाही. म्हणजे आराज्यवादी असेल, मार्क्सवादी असेल, उदारमतवादी असेल, लोकशाही किंवा अगदी माओ लेनिनवादी, या सर्वच विचारसरणीशी त्यांचे विचार अधूनमधून जुळतात. पण कोणत्याच एका साच्यात त्यांना बसवता येणं शक्य नसतं. आणि म्हणून गांधीजी हे कोणत्या एका विचारसरणीशी बांधले गेलेले नाही आहेत, हे मात्र लक्षात घेण्यासारखं आहे. त्यांच्या राजकीय विचाराचं दुसरं वैशिष्ट्य आपल्याला असं सांगता येईल की तो त्यांच्या धार्मिक, नैतिक, त्यांच्या दार्शनिक, आर्थिक, सामाजिक विचारात इतका मिसळून गेलेला आहे की त्याचं वेगळं अस्तित्वाची त्याची प्रचितीच येत नाही. म्हणजे धार्मिक आणि नैतिक परिभाषेत त्यांनी आपले राजकीय विचार मांडलेले आढळतात. त्यांनी स्वतः गांधींनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की माझी देशभक्ती ही चिरंतन स्वातंत्र्याच्या व शांततेच्या भूमीच्या माझ्या प्रवासातील एक टप्पा आहे. आणि तेव्हा माझ्या मते धर्माशिवाय राजकारण नाही ही गोष्ट स्पष्ट होते. कारण राजकारण धर्माला सहाय्यभूत होतं. धर्मावाचून राजकारण हा मृत्यूचा सापळा आहे, कारण त्यामुळे आत्म्याचा नाश होतो. सत्याच्या शोधार्थ गांधींनी राजकारणाकडे ते खेचून आले. आणि त्या गांधीजींच्या मते धर्माचा राजकारणाशी संबंध नाही असं जे लोक म्हणतात त्यांना धर्माचा अर्थच कळत नाही. राजकारणाचं आध्यात्मिकरण व्हावं असा गोखलेंप्रमाणे गांधीजींचाही आग्रह होता. कारण आध्यात्मिकरणाचा गांधींना अभिप्रेत असलेला अर्थ जो आहे तो नैतिकीकरणाशी आहेत असा होता. आणि त्यामुळेच त्यांनी राजकीय साध्य मिळवताना शक्ती व संघर्ष यांच्यापेक्षा जनसामान्यांचा अभ्युदय, मानवी गुणांची जोपासना, सामाजिक समता व न्याय यांच्यावर त्यांनी अधिक भर दिलेला दिसून येतो. राजकारणात सत्याची आणि न्यायाची प्रतिष्ठापना करणं हे आध्यात्मिकरणाचं प्रयोजन होतं. राजकारणाला धर्माचं अधिष्ठान देणं म्हणजे धर्मगुरूंच्या आणि तत्सम वर्गाच्या हाती राजकारणाची सूत्र सोपविणे नव्हे, किंवा विशिष्ट वर्गाला विशिष्ट अधिकार देऊन त्यांच्या हितसंबंधांचं राज्य यंत्रणेकरवी विशेष जतन करणं हे नव्हे. तसेच विशिष्ट धर्माला राजाश्रय देणं हेही नाही, तर राजकीय प्रणालींना सत्य, अहिंसा, प्रेम, सेवा या तत्वांवर अधिष्ठित ठेवणं हा गांधीजींना अर्थ अभिप्रेत होता. धर्मामध्ये धर्म हा राजकारणाला आधार देण्याचा. तसंच स्वतः गांधींनी चालवलेली जी आंदोलनं आहेत ती देखील ह्याच तत्वांवर आपल्याला आधारलेली दिसून येतात. विग्रह, विघटन, विद्रोह, विनाशवादी ह्या प्रवृत्तींचं राजकारणापासून उच्चाटन होऊन तिथे सहयोग, समन्वय, संघटनवादी प्रवृत्तींची त्या जागी प्रतिष्ठापना करणं हे खरं आध्यात्मिकरणाचं साध्य होतं. मात्र या संदर्भात हे लक्षात ठेवणं तितकंच आवश्यक आहे की गांधीजी हे नैतिकतेचे अगदी त्याचे छंदिष्ट असे नव्हते. त्यांच्या जीवन कार्यावरून हे स्पष्ट होतं की त्यांचा एक डोळा जर नीतितत्वांवर स्थिरावलेला असताना
त्यांचा दुसरा डोळा प्रत्यक्ष सामाजिक राजकीय वस्तुस्थितींवर त्यांनी ठेवलेला दिसून येतो. म्हणजे केवळ ते नुसतेच नैतिकतेचा अवडंबर माजवत होते असं नाही, तर सामाजिक राजकीय वस्तुस्थिती काय, ती परिस्थिती काय हे देखील ते जाणून घेत होते. आणि त्या परिस्थितीत, त्या वस्तुस्थितीत जे योग्य ठरेल ती नैतिकता, ते वास्तव त्यांनी स्वीकारलेलं दिसून येतं. आणि त्यामुळे राज्यसंस्था, स्वराज्य, स्वराज्याची साधनं किंवा व्यक्ती, समष्टी यांतील संबंध इत्यादी विषयावरील जर त्यांची मतं आपण जर तपासली, तर आपल्याला हे जे आपण विधान केलं की नैतिकता आणि दुसऱ्या बाजूला वास्तव याची साक्ष मिळू शकते आपल्याला. काही गृहीत आदर्श नैतिक तत्वे समोर ठेवूनच त्यांच्या अनुषंगानं विविध विषयांवरील आपली राजकीय मतं गांधीजींनी मांडलेली आपल्याला आढळून येतात. मात्र असं जरी असलं तरी याचा एक परिणाम असा झाला की त्यांच्या राजकीय विचारात अनेक ठिकाणी आपल्याला आंतरविरोधी संकल्पना असल्याचं दिसतं. त्यांच्या विचारात सुसंगती ही अभावानंच आढळते. याची दोन स्पष्टीकरण आपल्याला सांगता येतील. एक स्पष्टीकरण त्यांच्याच शब्दात जर सांगायचं ठरलं तर ते असं म्हणतात की मी केवळ सत्याशी एकनिष्ठ आहे व केवळ सत्याचीच शिस्त मी पाळतो. सुसंगततेचा मी कधीही स्तोम माजवलेला नाही. मी सत्याचा पुजारी आहे व एखाद्या प्रश्नावर एखाद्या वेळी मला जे काही वाटतं ते मी सांगितलेच पाहिजे. मग त्या प्रश्नासंबंधी मी पूर्वी काहीही का म्हटलेलं असेना, माझी दृष्टी जसजशी स्पष्ट होते तसतसे माझे विचार देखील स्पष्ट होत गेले पाहिजेत, असं गांधीजी स्वतः बोलतात. याच प्रक्रियेतून आपला विचार ते उत्क्रांत होताना दिसून येतो. त्यांना आपणास सत्याचा अधिकाधिक साक्षात्कार होत आहे अशी त्यांची खात्री होती. आणि त्यामुळे कोणत्याही विषयासंबंधीची आपली नंतरची मतं ग्राह्य समजावीत असं सरसकट सूचना त्यांनी कधीही दिलेली नाही. म्हणजे आधीची मतं तीच प्रमाण मानावी असं ते म्हणत नाही, तर जसं त्यांची दृष्टी प्रगत होत जाईल, उत्क्रांत होत जाईल, तशी त्यांचे विचार देखील प्रगत होत जाईल असंच ते सांगतात. आणि म्हणून त्यांच्या लेखनातील वैचारिक विरोध दिसून येतो. आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे आपल्याला असं सांगतील की प्रेषित व राजकारणी ह्या दोन भूमिकांचा त्यांच्या व्यक्तिमत्वात झालेला समन्वय हे आपल्याला दिसून येतं. ते कधी प्रेषित म्हणून, कधी ते उच्चतर नीतितत्वांच्या पातळीवरून अंतिम आदर्शाची भाषा करतात, तर कधी व्यावहारी राजकारणी या नात्यानं तत्कालीन साध्याचा ते वेध घेताना दिसून येतात. आणि म्हणूनच तत्त्वज्ञ गांधी आणि राजकारणी गांधी अशी त्यांची दोन व्यक्तिमत्व त्यांच्याच विचारातून आपल्याला प्रकट होताना दिसून येतात. लोकनेता म्हणून त्यांनी जे विचार मांडले त्यात कालानुक्रमाने निर्माण झालेले जे आरोह वराहाचे किंवा इतिहास सापेक्षतेचे पडसाद अपरिहार्यपणे उमटलेले असून त्या त्या काळातील हिंदी जनतेच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेल्या आहेत. आणि यातूनच त्यांच्या राजकीय सुज्ञपणाची परिपक्वतेची साक्ष मिळते. त्याला टीकाकार म्हणतात, त्याप्रमाणे संधी साधूपणा म्हणणे खरं तर गांधींवर अन्याय केल्यासारखं होईल, पण टीकाकार ह्या पद्धतीने ते टीका करतात. राजकीय साधनांबद्दलची गांधीजींची मते ही त्यांच्या धार्मिक नैतिक मनोवृत्तीतून निष्पन्न झालेली आहेत. साध्य आणि साधनं या त्यांच्या तत्त्वज्ञानात परिवर्तनीय संज्ञा म्हणून वापरतात ते, कारण जशी साधनं तशीच साध्य असली पाहिजेत. गांधीजींच्या मते त्यांना विभागणारी भिंत असू शकत नाही साध्याला आणि साधनांना, कारण साधन हे जे आहे ते बीजासारखं आहे आणि साध्य म्हणजे त्या बीजातून निर्माण होणारा वृक्ष आहे. बीज आणि वृक्ष यांचा संबंध जितका अभेद्य आहे तितकाच साध्य आणि साधन यांच्यातला आहे. कारण बीज, तुम्ही जे बीज पेराल त्याच बीजाचा वृक्ष तयार होईल. म्हणून बीज वेगळं पेरलं आणि वृक्ष वेगळा असं होत नाही. तसंच साध्य आणि साधनांचं असतं.
गांधीजींच्या मते भ्रष्ट साधनांची परिणिती ही शेवटी भ्रष्ट साध्यात होईल. म्हणजे जसं साधन वापराल तसंच तुम्ही साध्य प्राप्त कराल. असत्य, अप्रामाणिकपणा यांच्या आधारे तुम्ही सत्याचा साक्षात्कार होऊ शकेल अशी अपेक्षाच करू शकत नाही, कारण तसा होणारच नाही तो. चुकीच्या साधनांद्वारे ज्या प्रमाणात आपली साधनं ही विशुद्ध असतील, शुद्ध असतील, त्याच प्रमाणात अधिक वेगानं तुम्ही साध्यांकडे वाटचाल करू शकाल आणि ते शक्य होईल असं गांधी म्हणतात. हिंसक मार्गांनी प्राप्त झालेले स्वराज्य हे हिंसकच असेल या खात्रीतून गांधीजींनी विशुद्ध अहिंसक वृत्तीचा आणि खुल्या साधनांचा पुरस्कार केलेला दिसून येतो. कोणत्याही प्रकारच्या गोपनीयतेचा त्यांना तिटकारा होता. गांधीजींची साध्य आणि साधनविषयक संकल्पना ही खास आदर्शवादी आणि कर्तव्यशास्त्र प्रणीत, ज्याला आपण डिऑन्टॉलॉजिकल असं म्हणतो, कर्तव्यशास्त्र प्रणीत अशी नैतिकतेची संकल्पना होती. आणि त्यामुळे ती साहजिकच साध्य उत्तम असले की मग साधनं कशीही असोत, या साध्य प्रामाण्यवादी, ज्याला टेलिओलॉजिकल म्हणतो, त्या भूमिकेच्या गांधीजी विरोधी होते. म्हणजे काय होतं की जहालवादी किंवा त्यावेळेस क्रांतिकारी यांचं म्हणणं की आपलं स्वराज्य हे साध्य उत्तम आहेत, मग त्याच्यासाठी साधनं कशीही वापरली, संघर्षाची, क्रांतीची वापरली तरी चालेल. गांधीजी त्याच्या विरुद्ध होते. गांधीजींच्या मते साधनं जर तुमची चांगली असेल, सत्याची, अहिंसेची असेल, तर तुमचं साध्य हे चांगलं असू शकतं. अशी त्यांच्या राजकीय विचारांची आध्यात्मिक नैतिक बैठक पाहिल्यानंतर आता आपण त्यांच्या क्रमशः त्यांच्या राजकीय विचारांच्या चर्चेकडे आपण वळूया. मग गांधीजींचा राजसत्तेविषयीचा असलेला दृष्टिकोन काय होता त्याची आपण चर्चा करू. गांधीजींचा खरं तर राजसत्तेविषयक दृष्टिकोन हा 2 संदर्भांमधून आविष्कृत झालेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यापैकी पहिला आणि अधिक महत्त्वाचा संदर्भ आहे तो म्हणजे ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध त्यांनी केलेल्या प्रासंगिक आरोपांचा. गांधीजींच्या मते या खंडप्राय देशातील कोट्यावधी रहिवाशांना ब्रिटिशांनी शतकाहून अधिक काळाकरिता गुलामगिरीच्या शृंखलांनी डांबून ठेवलं आणि येथील लोकांचे पौरुष आणि कर्तृत्व याचं खच्चीकरण केलं अशी तक्रार गांधीजी करतात ब्रिटिशांच्या विरुद्ध. पण गांधीजींच्या मते या राजवटीचा या देशवासियांना भोवणारा दुसरा जो शाप आहे तो याहीपेक्षा भयंकर होता, आणि तो म्हणजे त्यांच्या आत्म्यालाच, म्हणजे ह्या इथे राहणाऱ्या रहिवाशांच्या लोकांच्या आत्म्यालाच परकीय राज्यकर्ते हिणकस करत आहेत, त्यांचा नाश करत आहेत अशी भूमिका गांधीजी सांगतात. त्यांनी ह्या देशातल्या लोकांना मोठा शाप आहे त्या परकीय राजवटीचा. कारण या परकीयतेच्या पाशाबरोबरच स्वातंत्र्य आणि अस्मिता यांचाही कायम विसर पडणारं संमोहन या राजवटीने ह्या देशावर लादलं आहे. गांधीजींचा राजसत्तेविषयक जो दृष्टिकोन आहे तो अशा पद्धतीनं आविष्कृत होता. आणि दुसरा दृष्टिकोन जो आहे तो म्हणजे संदर्भ स्वराज्याची जी संकल्पना त्यांनी वेळोवेळी जी मांडलेली आहे त्यातून आढळतो, आणि त्याविषयी आपण पुढे त्याची सविस्तर चर्चा करणार. कारण ब्रिटिश सत्तेला पर्यायी ठरणाऱ्या राज्य यंत्रणेचा सर्व बाजूंनी गांधीजींनी विचार केला. ते त्याला कधी स्वराज्य म्हणतात, कधी रामराज्य म्हणतात, अशा वेगवेगळ्या संज्ञा दिलेल्या, आणि त्या संज्ञांचा, त्या संकल्पनांचा आपण स्वतंत्रपणे पुढे विचार करणार आहोत. पण तत्पूर्वी राजसत्तेचा जो पहिला संदर्भ आहे त्याचा आपण विचार करूया. गांधींच्या मते आत्मसाक्षात्कार हे अंतिम साध्य होतं. ज्या प्रमाणात राजसत्ता आणि तिच्याशी संलग्न असलेल्या इतर संस्था या साध्याप्रत पोहोचण्यास साधनीभूत होतात, तितपत त्या समर्थनीय ठरतात. राजसंज्ञांबद्दलचा आदर सन्मान हा या आदर्शपूर्तीसाठी त्या कितपत उपकारक ठरतात यावर अवलंबून असतो. राजसत्तेला स्वयंमेव अथवा अंगभूत महत्त्व नाही. गांधीजींची राजसत्तेकडे पाहण्याची दृष्टी ही बरीच संशयाग्रत आपल्याला असल्याची दिसून येते. कारण राजसत्तेच्या कक्षेत
वाढ होणं हे व्यक्ती स्वातंत्र्याला मारक ठरेल अशी भीती गांधीजींना होतीच. आणि म्हणून तर ते आदर्श राजसत्ता राज्यसंस्था अस्तित्वातच असू नयेत अशी अराज्यवादी भूमिका त्यांनी घेतलेली दिसून येते. म्हणजे राजसत्ता ही नसावीच, कारण कशीही असली तर शेवटी ती दमनाच्या बलाच्या आधारावर असते. पण दुसऱ्या बाजूला गांधीजी असंही म्हणतात मग काय, की मानवी स्वभावाच्या जो कच्चेपणा आहे त्या कच्चेपणामुळे त्रुटींमुळे तो आदर्श प्रत्यक्षात येणं शक्य नाही आणि याची जाणीव गांधींना होती. आणि म्हणून गांधीजी काय करतात नंतर मग एका बाजूला सुरुवातीला राज्यसंस्थेला ते विरोधच करतात, पण दुसऱ्या बाजूला ते असंही म्हणतात की राज्याच्या शिवाय जी आदर्श अशी जी व्यवस्था त्यांनी कल्पना केली ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही. म्हणून मग ते काय करतात, ह्या आदर्शांशी तडजोड करून राजसत्तेच्या अस्तित्वाला ते काही प्रमाणात तरी मान्यता देतात. शक्तीवर सत्तेवर आणि हिंसाचारावर आधारलेल्या निरंकुश राजसत्तेला मात्र त्यांचा विरोध कायम होता. त्याचा संदर्भ ते राजसत्तेला हृदयशून्य यंत्रणा असं नाव देतात. राज्यसंस्था हे गांधीजींच्या मते अत्यंत तीव्र आणि संघटित स्वरूपाच्या हिंसाचाराचं प्रतीक आहेत असं गांधीजी म्हणतात. ब्रिटिश सत्तेच्या कौर्यावरून त्यांची अशी ही भावना तयार झालेली असावी कदाचित. मग आता गांधीजी जेव्हा राज्यसंस्थेची तडजोड करतात त्यावेळेस ते कुठल्या प्रमाणे करतात, तर जसं थोरो म्हणतो ना, की जे शासन कमीत कमी सत्ता चालवतं ते सर्वोत्तम शासन होय, ह्या विचाराचा गांधीजींनी पुरस्कार केलेला आढळून येतो. अहिंसक समाज व्यवस्था अस्तित्वात आल्यावर सगळी माणसं परस्परांना सहकार्य करतील, खऱ्या प्रेमावर आणि स्वार्थ त्यागावर आधारलेली सामाजिक संबंध प्रस्थापित होतील आणि मग त्या मानवी संबंधांवर नियंत्रण ठेवण्याची गरजच राहणार नाही आणि अशा प्रकारे राज्यसंस्थाच अनावश्यक होऊन जाईल, असं जे गांधीजींचं स्वप्न होतं. राज्यसंस्थेला ते ह्या अर्थाने विरोध करत होते की इतकी सामाजिक संस्था, अहिंसक स्वरूपाची ही सामाजिक संस्था अस्तित्वात येईल आणि त्यातले लोक इतके खऱ्या प्रेमावर स्वार्थ त्यागावर आधारलेले संबंध प्रस्थापित करून एकमेकांशी अगदी आनंदानं राहतील आणि मग अशा वेळेस राज्याची जी आवश्यकता आहे राज्याची ती राहणार नाही. हे गांधीजींचं खरं स्वप्न, पण ते प्रत्यक्षात साकार होत नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी थोरो म्हणतो त्याप्रमाणे मर्यादित सत्ता असलेलं आणि मर्यादातिक्रमण झाल्यास तिच्या नागरिकांना प्रतिकाराचा हक्क असलेल्या राज्यसंस्थेचा पुरस्कार गांधी करताना आपल्याला दिसून येतात. आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तींचे अधिकार, स्वातंत्र्य, त्यांचे कर्तव्य, कायदा, नीतिमत्ता यांच्यातील जे द्वैत आहे ते किंवा सविनय प्रतिकाराचा अंतिम हक्क अशी काही राजसत्तेवरील मर्यादांचा विचार गांधीजींनी केलेला आपल्याला दिसून येतो. ह्या मर्यादा राजसत्तेवर राज्यसंस्थेवर राहतील. व्यक्तीच्या अधिकारातून स्वातंत्र्य, कर्तव्य, कायदा, नीतिमत्ता नाही का किंवा सविनय प्रतिकाराचा अंतिम हक्क यातून राज्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं गांधीजींना वाटतं. म्हणजेच काय तर राजकीय सार्वभौमत्व हे अंतिम, अमर्याद आणि निरंकुश असतं किंवा असावं हा विचार गांधीजींना मान्य नव्हता, जो आजच्या व्यवस्थेत आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून राजसत्तेच्या अस्तित्वाची व समर्थनाची भिस्त तिच्या नैतिक कार्यप्रवणतेवर आहे. व्यक्तीच्या नैतिक विकासात तिने दिलेल्या योगदानावर आहे असं गांधीजींना वाटतं. आणि म्हणून नैतिक अधिसत्तेवर आधारलेल्या जनसार्वभौमत्वाचा गांधीजींनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी सांगतील की आत्मसाक्षात्काराचा उद्देश पूर्ण करण्यासाठी व्यक्तींकडून फार मोठ्या उपक्रमशीलतेची आवश्यकता असते, कारण मुळात हा उद्देशच नैतिक स्वरूपाचा असल्यामुळे कायद्याने त्याची अंमलबजावणी होऊ शकत नाही आणि व्यक्तीच्या उपक्रमशीलतेला वाव मिळण्याच्या दृष्टीने व्यक्ती स्वातंत्र्याची नितांत आवश्यकता असते असं गांधीजी म्हणतात. आणि म्हणून व्यक्तीचा आणि व्यक्तीच्या हक्कांचाही विचार गांधी तिच्या सर्व सामाजिक संबंधांच्या संदर्भात करताना दिसतात.
माणसाला आपल्या सुप्त शक्तींचा परिपूर्ण विनियोग करता येऊ शकेल आणि सामाजिक हितातील आपला वाटा उचलता यावं, हे हक्कांचं प्रयोजन असून अशा हक्कांचं संरक्षण करणं हे प्रत्येक शासनाचं कर्तव्य आहे असं गांधीजींना वाटतं. व्यक्तीचे हक्क गांधीजींच्या मते हे नैसर्गिक असतात, मात्र व्यक्तीची कर्तव्ये देखील तितकेच नैसर्गिक गांधीजी मानताना दिसून, म्हणजे फक्त केवळ हक्क मांडायचे असं नाही, तर कर्तव्यसुद्धा त्याचप्रमाणे नैसर्गिक असतात हे गांधीजी मात्र आवर्जून सांगताना दिसतात. आणि म्हणून व्यक्तिहित समाजहितापासून वेगळं काढलं जाऊ शकत नाही. खरं तर सामाजिक हिताला ते प्राधान्य देताना आढळतात आणि म्हणून त्यांच्यामध्ये प्रत्येक हक्क हा शेवटी आपापली कर्तव्य बजावण्याचाच हक्क ठरतो असं गांधीजी म्हणतात. आपले कर्तव्य बजावण्याचा हा एकमेव असा हक्क आहे की ज्याच्यासाठी माणसाने जगावं आणि प्रसंगी मरावं देखील. त्यात इतर सर्व कायदेशीर हक्कांचा देखील अंतर्भाव होतो. हक्कांचा मूल स्रोत हा कर्तव्य आहेत. हा जो संदेश गीतेचं नाही का, कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, याच्यातून ह्या वचनातून मिळतो आणि गांधीजींनी तो आग्रहाने मांडलेला दिसून येतो. जेव्हा तुम्ही हक्क सांगता त्या हक्काचा उगमच हा तुमच्या कर्तव्यांमध्ये असतो. आणि म्हणून राज्यसंस्था मात्र हे जे हक्क आहेत हे हक्क काढून घेऊ शकत नाही, कारण ती त्यांची निर्माण करणारी यंत्रणा नाही, ती निर्मात्री नाही आहेत. त्या हक्कांना तिने फक्त काय संरक्षण द्यावं अशी गांधीजींची अपेक्षा होती. कायदा आणि नीतिमत्ता यांच्यात गांधीजी अंतर करताना आढळतात. नैतिक कर्तव्यापाठी मनाचा कल, सहज प्रेरणा असाव्या लागतात. कायद्याचा बडगा असून चालत नाही, कायद्याला ते शक्यच नाही. कायदा आणि नीतिमत्ता ह्या परस्परांपासून वेगळ्या आहेत, मात्र त्यांचा परस्परांशी काहीच संबंध नाही असं म्हणणं देखील मात्र चूक ठरेल. त्या तशा परस्पूरक संकल्पना आहेत. नैतिक आदर्शांच्या पूर्तीसाठी आवश्यक असलेली जी बाह्य परिस्थिती निर्माण करण्याचं कार्य कायदा करीत असतो, ह्या अर्थानं त्या परस्पर पूरक आहेत. कायदा माणसाला नीतिमान करीत नसला तरी नीतिमत्ता शक्य किंवा सुशक्य करण्यास तो मदत निश्चितच करत असतो. नैतिक कार्यासाठी अनुकूल परिस्थिती म्हणजे कायदा असं म्हणता येऊ शकेल आपल्याला. ठीक आहे किती. आणि अशा प्रकारे कायदा व नीतिमत्ता यांच्यातील अंतर स्पष्ट करून गांधीजींनी राज्यसंस्थेच्या अधिकार कक्षेवरील दुसरी मर्यादा स्पष्ट करताना आपल्याला दिसतात. आणि कायद्यावर म्हणजेच पर्यायानं राज्यसंस्थेवर नीतिमत्तेच्या मार्गातील अडथळे दूर करण्याचा नकारात्मक कार्य ते त्याच्यावर सोपविताना आपल्याला दिसून येतात. दुसरी गोष्ट म्हणजे गांधीजींच्या विचारविश्वात व्यक्तिप्रतिष्ठा हे एक मूलभूत गृहीत कृत्य आहे. व्यक्तीला स्वयंमेव साध्य ते मानतात, साधन नव्हे. व्यक्तीच्या भोवताली असलेली नागरी संस्थानं व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या पोषणासाठी त्या कितपत आवश्यक आहेत या प्रमाणात त्यांना महत्त्व प्राप्त होतं. म्हणजेच त्यांनी वापरावयाच्या राजकीय मार्गावर आपोआपच मर्यादा पडते. व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्याला महत्त्व देणाऱ्या लोकशाहीचा म्हणूनच गांधीजींनी पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. राज्यसंस्थेचे वरीलप्रमाणे साधन मूल्य एकदा मान्य केलं की म्हणजे पुढची तार्किक पायरी ओघानेच येते असं गांधीजींना वाटतं. आणि ती कशी की जेव्हा आपल्या नैतिक आदर्शाच्या प्राप्तीच्या दृष्टीनं विसंगत असं काही कृत्य त्या संस्थेकडून झाले तर तिला प्रतिकार करण्याचा हक्क हा व्यक्तींना असावा. गांधींनी व्यक्तींच्या या हक्कांचं आणि प्रसंगी कर्तव्यांचं देखील
जोरदारपणे समर्थन केलेलं आहे. ज्या कारणाने राजाज्ञांचं पालन करण्यासाठी व्यक्ती बांधील असतात, त्याच कारणानं राज्यसंस्थेच्या आज्ञा करण्याचा अधिकारही परिसीमित झालेला असतो. आमच्या सत्सद विवेकाला न पटणाऱ्या कायद्यांचं आम्ही पालन करणं हा आमच्या पौरुषाचा अपमान आहे, असं गांधीजी म्हणतात. अन्यायकारक कायद्यांचेही माणसाने मुकुटपणे पालन करावे, हा भ्रमच मुळात गुलामगिरीचं मूळ आहेत, असं गांधीजी सांगतात. आणि म्हणून गांधीजींच्या मते राज्याचा पाया केवळ शक्ती किंवा व्यक्तींनी केलेले जी मूक आणि सराईतपणे आज्ञापालन हा नसून व्यक्तींचे सक्रिय सहकार्य हा आहे. किती उदात्त विचार त्यांनी मांडलेला आहे. सरकार कितीही जुलमी असो, गांधी म्हणतात, शासितांच्या संमती वाचून ते अधिकारावर राहूच शकत नाही. कित्येकदा ही संमती हुकुमशहा सक्तीने मिळवतात. हे जरी खरं असलं तरी ज्या क्षणी त्यांची जनतेला भीती वाटेनाशी होते, त्या क्षणी त्यांची साम्राज्य मातीमोल होतात, हे मात्र लक्षात घेतलं पाहिजे. इतिहासातनं हे दिसून येतं. जेव्हा जेव्हा जनता राज्यकर्त्यांच्या जुलमी आणि अन्यायी आज्ञा मुकुटपणे पालन करते, तेव्हा राज्यकर्त्यांच्या त्या पापात तीही वाटेकरी झालेली असते जनता. आणि म्हणून तिने अशावेळी आपला सहभाग, आपलं सहकार्य नाकारलं पाहिजेत, हे गांधीजी आवर्जून सांगतात. म्हणजे अशा प्रकारे राज्य हे पाशवी शक्तीचं, सत्तेचं आणि आदिसत्तेचं प्रतीक असल्यानं त्या शक्तीचा गैरवापर तिच्या हातून होणं हे स्वाभाविक आहे. आणि म्हणून अशा प्रसंगी जनतेने कोणते मार्ग स्वीकारावेत, आचरावेत, कोणती साधनं अंमलात आणावीत, असा विचार गांधीजी करताना दिसून येतात. आणि मग त्यासाठी गांधी सांगतात की अहिंसात्मक असहकार असेल, सत्याग्रहाची मागणी असेल, ही संकल्पना त्यातून निष्पन्न होते. सविनय प्रतिकार असेल, असहकार, सविनय कायदेभंग, कर देण्यास नकार इत्यादी अनेक स्वरूपाची त्या संकल्पनांनी गांधींच्या नेतृत्वाखालील वेळोवेळी प्रसंगाने ते पुढे आलेले देखील आपल्याला दिसून येतात. आणि त्याचा विचार आपण स्वतंत्र करणार आहोत त्या संकल्पनांचा. म्हणजे एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, राज्यसत्तेबद्दलचा गांधीजींच्या भूमिकेवर काही मात्र आक्षेप देखील घेतले जातात आणि त्याचीच आपण चर्चा करणं गरजेचं आहे. पहिला आक्षेप असा घेतला जातो की गांधीजींची ही भूमिका चुकीच्या गृहीतकांवर आधारलेली आहेत. म्हणजे एका ऐतिहासिक आणि सैद्धांतिक या दोन्हीही दृष्टींनी जर विचार केला तर ते निराधार आहेत, असं टीका करतात. कारण त्यांचा पिंडच मुळात अराज्यवादी असल्यामुळं ते आधुनिक राज्याच्या आणि शासनाच्या कार्याकडे विवेकी आणि तटस्थ दृष्टिकोनातून पाहू शकले नाहीत, अशी आक्षेप टीकाकार त्यावरती घेतात. कारण गांधीजी सांगतात की राज्यसत्ता ही कशी पाशवी असते, कशी सत्तेच्या बळाचा वापर करून ती कार्य करते, आणि हुकुमशाहीमध्ये तर ते सर्रास घडतं. म्हणजे याचा अर्थ टीकाकारांना असं सांगायचं आहे की गांधीजींच्या विचारांमध्ये त्यांचा पिंड हा मुळात अराज्यवादी होता. कारण राज्य म्हणजेच हे बळावर, दमनावर, शक्तीवर, सत्तेवर आधारलेलं आहेत आणि ते नेहमी अन्याय करणारा आहेत. आणि म्हणून मग गांधीजींनी मात्र एका बाजूला असं सांगतात, दुसऱ्या बाजूला ते असंही सांगतात की मग जी समाजव्यवस्था, त्यांनी अहिंसात्मक समाजव्यवस्था जिचं वर्णन केलं, ती प्रत्यक्षात येऊ शकत नाही. मग ते राज्याशी तडजोड करतात आणि मग काय सांगतात की काही लोकांनी राज्यात सक्रिय सहभाग घ्यावा, राज्य जिथे चुकतं, राज्य जिथे अतिक्रमण करतं त्याला विरोध करावा, त्यासाठी ते वेगवेगळी साधनं सांगतात. टीकाकारांचं म्हणणं की गांधीजी एका बाजूला अराज्यवादी बोलतात तर दुसऱ्या बाजूला नंतर राज्याचा आधारही घेतात. पण आधुनिक काळामध्ये राज्यसंस्था, शासनसंस्था ही विवेकी कार्य करतात. त्यांच्या विवेकी कार्याकडे गांधीजी तटस्थ भूमिकेतून बघत नाही, असा आक्षेप टीकाकारांचा आहे. आणि त्यामुळेच गांधीजींची राज्यविषयक जी काही भाकीत आहे ती खरी ठरत नाही, असं त्यांना म्हणायचं आहे टीकाकारांना. आता हे आक्षेप चूक आहेत अर्थातच असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण तरी ते बिनतोड मात्र नाहीत.
कारण या प्रकरणाच्या प्रास्ताविकातच आपण सुरुवातीला असं पाहिलं की गांधीजींना काय कुठलेही राज्यविषयक सिद्धांत मांडायचे नव्हते किंवा ते कोणत्याही अर्थाने स्वतःला राजकीय विचारवंत तत्त्वज्ञही म्हणत नव्हते. तर त्यांनी तात्कालीन जे प्रश्न होते त्या प्रश्नांवरील त्यांनी प्रतिक्रियात्मक स्वरूपाची जी साध्य आहे ती त्यांनी फक्त नोंदवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नंतर त्याला आपण त्यांचं विश्लेषण करतो आणि म्हणून गांधीजींचा हा सिद्धांत इथे आंतरविरोध आहे, तिथे तो चुकतो असं आपण म्हणतो किंवा टीकाकार ती टीका करतात. पण खऱ्या अर्थानं गांधीजींनी तात्कालीन समस्या प्रश्न याच्यावर केलेली भाष्य आहेत. ते विचारवंत म्हणून त्यांचं काही सैद्धांतिक स्वरूपाची मांडणी करत नाही आणि त्यांची राजसत्तेविषयकची भूमिका ही देखील याला अपवाद असू शकत नाही. म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील गोऱ्या राजवटीचे काळे रूप किंवा अगदी हिंदुस्थानात त्या राज्यसत्तेने जनतेवर लादलेले जे दारिद्र्य आहेत किंवा साम्राज्यवादाचेच जी पिळवणूक आहेत, वंशभेदीपणाचे जो दुर्दैवी दशावतार आहेत, या असंख्य अनुभवांमधून त्यांची राजसत्तेविषयीची वरील प्रमाणं धारणा झाल्यास ते स्वाभाविक मानावं लागेल की राज्यसंस्था ही असू शकते अशी पाशवी स्वरूपाची. कारण त्यांनी हे पाहिलं होतं, दक्षिण आफ्रिकेत पाहिलं, हिंदुस्थानात पाहिलं, हिंदुस्थानातल्या लोकांच्या दारिद्र्यात पाहिलं, साम्राज्यवादाची त्यांनी अनुभव घेतला, वंशभेदीपणा त्यांनी अनुभवला आणि कदाचित म्हणून त्यांचा राजसत्तेविषयीची ही धारणा, हा दृष्टिकोन तयार झाला असावा. पण या अनुभवांनी त्यांची धारणा बळकट केल्या. व्यक्तिप्रतिष्ठेच्या पावित्र्यावर त्यांची श्रद्धा होती, त्याचप्रमाणे अहिंसक साधनांवरही त्यांचा विश्वास होता. परंतु त्यांच्या व्यक्तिनिष्ठ भावनांना भोवतालच्या जगाने आणि घडामोडींनी वेगवेगळे पैलू पाडले. म्हणजे साम्राज्यशाही वर्चस्व, आर्थिक शोषण, वांशिक उच्च नीचता, ह्या गोष्टी त्यांच्या राजसत्तेविषयक विचारांशी पक्क्या निगडीत होऊन बसलेल्या आपल्याला दिसून येतात. हा एवढाच भाग आपल्याला त्यामध्ये लक्षात घेण्यासारखा आहे. आणि म्हणून शासनावर निर्बंध घालण्याचे आणि प्रसंगी शासनास प्रतिकार करण्याचे जे त्यांनी, आपण चर्चा केल्याप्रमाणे गांधीजींनी जे मार्ग सांगितलेले आहेत, जे त्याचं विवेचन केलेलं आहे, ते इथे महत्त्वपूर्ण ठरतं. आणि म्हणून गांधीजींचा राजसत्तेविषयीचा दुसरा जो दृष्टिकोन होता, एक त्यांनी ब्रिटिश सत्तेच्या अनुषंगाने केलेलं त्यांचं मांडलेले विचार आणि दुसरे म्हणजे स्वराज्य आणि आदर्श व्यवस्था या संदर्भात केलेले त्यांनी जे विचार आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. गांधीजींचा दुसरा दृष्टिकोन म्हणजेच स्वराज्याची संकल्पना. त्याला ग्रामराज्य, रामराज्य, वेगवेगळ्या संकल्पना देखील आपण त्यामध्ये म्हणतो. त्या संदर्भात आपण पुढील भागामध्ये चर्चा करू. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.